शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील मातंग समाजाची स्मशानभूमी गट नंबर 16 मध्ये 120/7 अशी असून सदर स्मशानभूमीला दगडी भिंतींचं कंपाऊंड केलेलं आहे। तसंच गट नंबर 16 हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचा असून सदर संपूर्ण क्षेत्रात कंपाऊंड केलेलं आहे। मातंग समाजाची स्मशानभूमी गट नंबर 16 आणि गट नंबर 147 चा कुठलाही संबंध नसताना आमचे समाजातील गैरअर्जदार हे गावातील लोकांची विविध व्यवहारांमध्ये पिळवणूक करून आमचे मातंग समाजाच्या संघटनेच्या नावाचा गैरवापर करून गावातील आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमधील लोकांकडून पैसे उकळण्याचा गावातील अनेक लोकांविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केलेल्या आहेत। गावातील मातंग समाजाच्या गैरअर्जदार यांनी मातंग समाजाचं नाव वापरून कोणाविरुद्धही गैरकृत्य करू नये आणि समाजाच्या नावाचा गैरवापर केल्यानं समाजामध्ये तेढ निर्माण झाली असून मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नसल्याचं मातंग समाजाचे बोधेगाव शहर अध्यक्ष बंसीभाऊ मिसाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी शेवगाव पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय। आमच्या समाजाचं नाव घेऊन वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तींना आपल्या मार्फत समज देऊन कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन शेवगाव पोलीस आणि तहसीलदारांना दिलं असून मातंग समाजाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। जय लहुजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय। मी बंसी भाऊ मिसाळ, लहुजी सेनाध्यक्ष बोधेगाव। तर इथं आम्ही शेवगाव पोलीस स्टेशनला आलो आहोत। शेवगाव पोलीस स्टेशनला साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या बोधेगाव स्मशानभूमीमध्ये कसल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाही आणि मी उतारे पण त्यांना प्रकाशित केलेत। 120/60 ची आमची स्मशानभूमी आहे। 18 ते 20 वर्षापासून आमची स्मशानभूमी बंदिस्त आणि दफनशेड आहे तिथे। त्याच्या आतमध्ये कसलेही अतिक्रमण हे झालेलं नाही आणि आमचा जो उतारा आहे 16 गट नंबरमध्ये मार्केट कमिटी यांनी आम्हाला शेखर भाऊंनी बक्षीसपत्र दिलेलं आहे। आम्ही इथं राहत आहोत। तर आमच्या स्मशानभूमीमध्ये कसल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाही आणि जे हे म्हणतात भगवान मिसाळ, प्रदीप मिसाळ ते अतिक्रमण झालं ते निषिद्ध करून दाखवा, प्रकाशित करावे उतारे। यांचे हे धंदे लूटमार करणं, ब्लॅकमेल करणं, कोणाला खोटे गुन्हे दाखल करणं, यांचे हे प्रकारचे यांचे धंदे आहेत। याच्यामध्ये आमच्या मातंग समाजाचा कसलाही सहभाग नाही किंवा आमच्या स्मशानभूमीमध्ये कसल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाही। वस्तुस्थिती सगळ्यांनी येऊन सत्य परिस्थिती पाहावी तिथे आणि दिशाभूल करण्याचे प्रकार चाललेले आहेत हे समाजाला व गावाला। तर याच्यामध्ये मातंग समाजाचा कसलाही दोष नाही, हे वैयक्तिक एक दोघाचा आहे, त्यांचे पाहावे। तरी मी सर्व समाज बांधवातर्फे सर्व गावाची व सर्वांना निवेदन दिलेलं आहे। जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव।